मला एकदा 3 वर्ष मालिका नव्हती केली, तेव्हा मालिका करायची होती. त्यामुळे सगळं जुळून आलं. माझे आवडते निर्माते, दिग्दर्शक. मी खऱ्या आयुष्यातली आई आणि इथली आई ह्या दोन वेगळ्या भूमिका मला करायला मिळत आहेत. त्याच्यामुळे त्याचा पण आनंद आहे. मुलीवर जरी कितीही प्रेम असलं तरी माझ्यासाठी नवऱ्याचा शब्द हा शेवटचा आहे. बायकोची साथ नसती तर मी एवढे वर्ष राहिलोच नसतो. नुसतंच आपण म्हणतो मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि मिळाला म्हणून आपण हे करतो, आंदोलन करतो, पण बोलताना आपण खरंच मराठी बोलतो का? मातृभाषा आहे. धड सलग 5 वाक्य दुसऱ्या कुठल्याही भाषेचा आधार न घेता मराठी बोलत नाही. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मंजाची नीलम. बाई तुझा आशीर्वाद ही मालिका 27 एप्रिल पासून तुमच्या भेटीस येते आणि या निमित्ताने एक नवीन अशी जोडी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. सगळ्यात आधी कसे आहात? मस्त. म्हणजे येस, पण आता एक नवीन जोडी येते आणि खरं तर आम्ही प्रोमोमध्ये हे सगळं पाहिलं नव्हतं, पण जेव्हा ती एंट्री झाली आणि डायरेक्ट ते भांडणाचे सीन झाले, आम्ही सगळे तिकडे शॉक झालेलो, अरे आता हे काय नवीन. पण जेव्हा तुमच्याकडे हे आलं, मला सांगा सर, सगळ्यात आधी हे भांडण करताना आज किती मजा आली? खरं खूप मजा आली. कारण ते खरं नव्हतं ना. पण ते होतच, पण एक असतं ना की एक वेगळ्या पद्धतीने तुम्ही लॉन्च केलंय आज ही भूमिका. सो हे करणं आणि ही भूमिका किती छान वाटते, कारण की खऱ्या आयुष्यात असणारे बाबा आणि आता ह्या भूमिकेत एक वेगळी शेड आम्हाला पाहायला मिळेल असा आम्हाला आत्ता अंदाज आलाय. सो ही भूमिका विचारण्यात आली तेव्हा पहिला विचार काय केला होता? नाही, मला एकदा 3 वर्ष मालिका नव्हती केली, तेव्हा मालिका करायची होती. त्यामुळे सगळं जुळून आलं. माझे आवडते निर्माते, दिग्दर्शक, माझं आवडतं वाहिनी, सतीशशी माझे चांगले संबंध आहेत जुने, आणि एक वेगळी मालिका, वेगळाच विषय आहे. आणि त्या अशा विषयामध्ये एक छान मुलीच्या वडिलांचा रोल जरी असला तरी तो खूप वेगळ्या पद्धतीचा आहे. कठोर बाप आहे, पण खूप प्रेमळ पण आहे. त्याची स्वतःची एक चौकट आहे. त्याला वाटतं या चौकटीच्या बाहेर आपल्या कुटुंबियांनी जाऊ नये, आणि मग तो जोपर्यंत चौकटीत आहे तोपर्यंत बंधनात सगळं छान आहे. चौकट ओलांडली की मग त्याचं डोकं फिरतं. तसं ती ओलांडून आली म्हणून त्याचं डोकं फिरलं आणि मग त्यांनी भांडण केलं. ताई, किती छान वाटतं माहेरी पुन्हा येऊन. ते तर कुठल्याही मुलीला विचारा, सासरी गेलेला की तिला माहेर येऊन किती आनंद होतो ते. आणि मजा अशी आली ना की हा जो लॉन्च सोहळा झाला, मी स्टार प्रवाहाचे खरंच खूप आभार मानेन. खूप वर्षांनी ना असं एंट्रीला पोटात गोळा होता की आपल्याला आता एंट्री करायची, कारण असा संवाद नाही फारसा साधला जात ना. म्हणजे मालिका सुरू होते, टेलिकास्टला आपण बघतो, पण असं काहीतरी एंटर करून आपलं कॅरेक्टर एस्टॅब्लिश करायचंय. त्याच्यामुळे तो जो गोळा खूप वर्षांनी आला त्याचा आनंद झाला. छान वाटतंय. स्टार प्रवाह, विनोद लवेकर, निखिल शेठ आणि शरद दादा बरोबर काम करायला मिळतंय. त्यामुळे हे सगळं जुळून आल्यानंतर नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. आणि मी खऱ्या आयुष्यातली आई आणि इथली आई ह्या दोन वेगळ्या भूमिका मला करायला मिळत आहेत. त्याच्यामुळे त्याचा पण आनंद आहे. येस, पण खऱ्या आयुष्याशी याला किती रिलेट करणार आहेस की खऱ्या आयुष्यात ही आई कशी आणि मालिकेत ही आई कशी पाहायला मिळेल? खऱ्या आयुष्यात माझे निर्णय मी घेतेय. मला माझ्या मुलासाठी जे निर्णय घ्यायचे किंवा त्याला काय सांगायचंय हे मी ठरवतेय. इथे संगीता, चंद्रकांत, नवरा जे म्हणेल ते, कारण तिला माहिती आहे की तो मुलांचं वाईट करणार नाही. त्याच्या मनात तो जे करेल ते करेक्टच करेल. त्याच्यामुळे इथे मी फक्त त्यांच्या बाजूने आहे, कारण मुलगी लग्न करून जाणार आहे, मुलाचं लग्न झालेलं आहे. त्यामुळे माझ्यानंतर पुढे आयुष्यात माझ्या सोबतीला कोण असणार आहे तर तो माझा नवरा असणार आहे. तो म्हणेल ती पूर्व दिशा. त्यामुळे मी खऱ्या आयुष्यातली आई आणि ही आई खूप वेगवेगळ्या आहेत. येस, पण सर, कठोर बाबा हे घरी पण आहे, खऱ्या आयुष्यात हा, कसे बाबा आहात खऱ्या आयुष्यात? माझ्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये पण माझे काही नियम आहेत, किंवा मला असं वाटतं शिस्त आहे. ती शिस्त मुलांना मी लावत असतो, ओरडत असतो. पण मुला मुलींसाठी अशी काही कोणत्या शिस्तीचे असे असतात ना, काही नियम असतात, ते काय नियम आहेत हे आज ऐकायला हवं. सगळ्या वस्तू जागच्या जागी ठेवणं सगळ्यात पहिलं. पहाटे उठणं, ह्याच्यासाठी रोज सतत बोलत असतो मी, पहाटे उठा, सूर्य उगवण्याच्या आधी आंघोळ करून त्याचं स्वागताला तयार राहा, मग लक्ष्मी घरात येते, सगळं भरभराट होते. सूर्याची किरणं आली तरी लोळत पडलाय, त्यामुळे अशा काही गोष्टी आहेत. जेवताना कसं जेवावं, ताट असं स्वच्छ झालं पाहिजे, ताटात ते टाकायचं नाही. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, मग घेऊ नका तुम्ही, घ्यायचं आणि टाकायचं बरोबर नाही. अशा काही गोष्टी आहेत. बाकी खूप लाड करतो, पण ह्या काही गोष्टी आहेत त्या करायला. आणि सध्या सेटवर असलेला एक नियम आहे, सलग 10 वाक्य
पूर्णपणे मराठीत बोलायची रोज. दिवसातून एकदा, कधी वा. कधी तुमच्या आणि याच्यानुसार. 10 रुपये मी बक्षीस देणार. हा, सलग 10 वाक्य शुद्ध पूर्ण मराठी शुद्ध बोलायचं. मराठी. आता तू बोलून दाखव. आता मी एवढ्या वेळ तेच बोलते नाही, शुद्ध मराठीत. नाही मध्ये इंग्रजी शब्द वापरतेस ना ते ते पण नाही वापरायचे. वापरायचे, ओ. पूर्ण आता शुद्ध बोल. मराठीत. आता मी पुढचा प्रश्न विचारते. आता सर मला दडपण आलं मी असं बोलायला लागले तर. पण मी पुढचा प्रश्न हाच विचारेल की कोण सगळ्यात जास्त आतापर्यंत कोणाला जास्त हे पैसे मिळालेत? अजूनपर्यंत कुणालाच नाही मिळाले. कोणालाच नाही. नाही. मला असं वाटतं आता सुरुवात होईल, म्हणजे हा नियम प्रयत्न आता करतायत ते, पण मिळतील पण त्यांना प्रयत्न करत राहिले तर. करायला पाहिजे. नुसतंच आपण म्हणतो मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि मिळाला म्हणून आपण हे करतो, आंदोलन करतो, पण बोलताना आपण खरंच मराठी बोलतो का? मातृभाषा आहे. धड सलग 5 वाक्य दुसऱ्या कुठल्याही भाषेचा आधार न घेता मराठी बोलत नाही आपण काय मराठीबद्दल बोलतो? हे तर आपण आहे, दुसऱ्यांना काय सांगणार? आपण हे आपण बोललोच ते पाहिजे. दर 2 वाक्यांनी 4 एक हिंदी एक शब्द येतो, एक इंग्रजी येतो. प्रयत्न तर करून बघा. दिवसभरात एक सलग 10 वाक्य मी बोलेन. तिथे मला इंग्लिश येईल, हिंदी शब्द ते थांबेन मी. 10 वेळा विचार करा, याला मराठीत काय बोलता. आपोआप मराठीत सुधारायला सुरुवात. नक्कीच मला असं वाटतं हा सराव आता सगळ्यांनीच केला पाहिजे आणि यामुळेच आमच्या चित्रीकरणाच्या ठिकाणी मी हे सगळ्यांना सांगत असतो. परत का मला हे नंतर विचारायला खूप जास्त आवडणार आहे की सर सगळ्यात जास्त पैसे कोणी जिंकलेत, हे 10-10 रुपये जे रोजचे नाही असतील. जिंकले अजून तर. आता नाही पण या पुढच्या हा, interview आता पर्यंत. तू पुढच्या 50 interview पर्यंत 50वा नक्कीच भाग, कोणतरी असेल. 100वा हा. भागाला जेव्हा पत्रकार परिषद होईल तेव्हा तू ये, तेव्हा मला विचार आवर्जून. आणि नक्कीच. त्या दिवशी तू सलग 10 वाक्य मला बोलून दाखव. हो चालेल, मी तुला नक्कीच. लगेच 10 रुपये देणार आणि 10च रुपये देणार. हा. हो म्हणजे आम्ही प्रयत्न करून झाला जरा 10च्या महागाई वरती. किती वाढली असली मला कोणी कन्फ्युज म्हटलं तरी चालेल. सर ज्यावेळी या भूमिकेसाठी विचारण्यात आलं 5 वर्षाने, आता मध्ये आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या भूमिकेत पाहत होतो, पण ही भूमिका आत्ता करावी असं एक असतं ना, एक ट्रिगर असतो जे आपल्याला ही करावीशी वाटते. तो ट्रिगर पॉइंट काय होता? असं काही नव्हतं. 3 वर्ष झाली होती, मालिका करायची होती. मालिकेमुळे आपण घराघरापर्यंत पोहोचतो, आपलं काम लोक बघतात. मध्ये मी सलग नाटकं केली, सिनेमा केला, निर्माता म्हणून पण एक सिनेमा केला, हो निर्माता म्हणून नाटक केलं, सगळं झालं. मालिका करायची होती पण चांगली तशी येत नव्हती माझ्याकडे. तर माझ्या 2 मित्रांनी मला विचारली, छान रोल होता, चांगला भूमिका मिळाली, सगळं जमून आलं, त्यामुळे हो म्हटलं. Yes, ताई जेव्हा कळालं की शरद सरांसोबत काम करायचंय तेव्हा काय भावना होता? कारण की एक असतं ना की को आर्टिस्ट कोण आहे हे आपण नेहमी चाचपडत असतो. जेव्हा कळालं तेव्हा कसं होतं? नाही, मला खूपच आनंद झाला होता. कारण योगायोगाने दादाचा आणि माझा वाढदिवस एका दिवशी आहे. वा, हे दादा लक्षात, मी त्याला माहीतच नाहीये. हे दरवर्षी मी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवायचे ना, तर मी असं अपेक्षानं माझ्या प्रत्येक मेसेजमध्ये ते असायचं, निदान यावर्षी तरी काम करू, निदान यावर्षी तरी काम करू, असं मी बऱ्याचदा त्याला मेसेज केलेला आहे. त्याच्यामुळे मला पहिल्यांदा असं झालं की मी दादाबरोबर काम करणार आहे, म्हणजे माझी इतक्या वर्षांची जी इच्छा होती ती पूर्ण झाली. त्याच्यामुळे तो आनंद होताच आणि शिकायला मिळणार आहेच, हे तर माहीतच होतं मला. आणि आपण असं बघत आलोय ना की अरे हा, यांच्याबरोबर काम केलं पाहिजे किंवा काय. त्याच्यामुळे मला माहित नव्हतं दादा काम करणार आहे ते, कारण मला विनोद सरांनी सांगितलं आपण करतोय एक प्रोजेक्ट, तू आहेस म्हटल्यानंतर. विनोद सर म्हणाले तुम्ही कुठली भूमिका आहे, कोणाबरोबर आहे, कोण सोबत आहे, मी कधीच विनोद सरांना विचारत नाही. त्याच्यामुळे म्हटलं ओके. आणि मग जेव्हा मला कळलं की शरद दादा आहे तेव्हा आता म्हटलं अभी तो अपनी निकल पडी. सर आता या मालिकेत तर आम्ही तुम्हाला या भूमिकेत पाहणार आहोत, पण आता तुम्ही मगाशी उल्लेख केला तो अग्निहोत्रचा. जर आत्ता त्या सेटवरची एखादी आठवण जर मी विचारली तर ती कोणती पटकन आठवते? खूप आहे आठवणी. खूप सुवर्ण काळ म्हटलंच तरी चालेल. दिग्गज कलाकार, दिग्गज दिग्दर्शक, दिग्गज लेखक, सगळंच अविस्मरणीय 2 वर्ष होती ती.
पण तरी एक दिवस असा कोणता तरी आठवणीतला एक क्षण ऐकायचा आहे मला. दोनदा या संपूर्ण प्रवासामध्ये अग्निहोत्र 1च्या 2दा 5 दिवस पूर्ण आम्ही सगळे कलाकार एकत्र होतो. सगळ्यांच्या तारखा, गणपती उत्सव आणि दिवाळी. वा, किती छान आहे. आणि कलाकार कोण कोण? कोण कोण होते तेव्हा? मी, उदय टिकेकर, मोहन जोशी, विनय आपटे, सुहास जोशी, अविनाश नारकर, मुक्ता बर्वे, लीना भागवत, मृण्मयी देशपांडे, ती दुसरी इला भाटे, सुहास जोशी आणि उदय टिकेकर, असे सगळे कलाकार, विक्रम गोखले, वा, असे सगळे कलाकार 5 दिवस सलग एकत्र आम्ही चित्रीकरण केलं. का असेल बघ. म्हणजे मी आता इमॅजिन करते ते सगळं. आणि गणपती उत्सव, मग आरतीचा प्रसंग आहे, मग आता मंत्र पुष्पांजली चालू आहे, मग अशी पंगत बसले सगळे वाढायला जेवतायत. असे गणेशोत्सव सगळे जमल्यावर कसं करतो आपण दिवाळी, असं सगळं इतका धमाल आली. हा हा हा. येस, पण या मालिकेत जेव्हा एकत्र सगळेजण भेटलाय तेव्हाचा दिवस तो कसा होता आणि तेव्हाची काय धमाल होती? मी असं ऐकलं की सुरुवातीला क्रिकेट वगैरे खेळलं गेलं, तेव्हा तुम्ही होता? मी पहिल्या दिवसापासून मागे, पहिल्या दिवशी नाही, आम्ही रोज क्रिकेट खेळायचो. रोज आम्ही तिथे असे मस्त मैदान होतं आमच्या स्टुडिओमध्ये, रोज आम्ही क्रिकेट खेळायचो. वा, बरं, पुण्यात जायचं नव्हतं, असा स्टुडिओ आहे, असे 2 रस्ते सोडले की 2 बंगले घेतले होते, आम्ही सगळे तिथेच राहायचो. त्यामुळे जाणं येणं असं काही नाही, किती वेळ शूटिंग करा, भेळ मागवली तर भेळ, निरा मागवतो तर निरा यायची, असं खायला प्यायला भरपूर काय काय मागवायचं, सगळे असे गोल 25 जणांचा गोल करून जेवायचो. अरे वा, किती मस्त आणि आहे. असे सगळे कलाकार एकत्र. खूप, म्हणजे असं वाटतं की ते भाग्य होतं एक वेगळ्याच हा, ते पद्धतीचं. बघायला पण दिसलं ना, पण पडद्यावर पण सगळं दिसलं. अभय परांजपे सारखा लेखक होता, तुमचा श्रीरंग गोडबोले सारखा निर्माता होता. फार मजा होती. येस, या मालिकेकडे पुन्हा एकदा येते. ताई, सांग की इकडे एकीकडे मुलीच्या आयुष्यात एक वेगळा संघर्ष सुरू आहे आणि इथे वडिलांचा एक वेगळा संघर्ष सुरू आहे. यात तू फसली जाते, तर नेमकं आता पुढे काय घडेल याबद्दल थोडीशी हिंट हवी आहे की नेमका हा प्रसंग काय घडणार आहे? नाही, मी फसली नाही जाते खरं तर, कारण मुलीवर जरी कितीही प्रेम असलं तरी माझ्यासाठी नवऱ्याचा शब्द हा शेवटचा आहे आणि ते जे करतायत ते करेक्ट असल्या कारणाने मी फसत वगैरे नाही. उलट मी तिला समजवेन की बाबा सांगतायत तेच करेक्ट आहे. तर इथे मी फसत नाहीये, इथे मला खात्री आहे. हे म्हणालेत ना हे योग्य आहे, मग तेच योग्य आहे. पण मुलगी आता तिथे त्यांचं आयुष्य सुधारते असंही दिसतं, तर बाबा हे एक्सेप्ट करतील का पुढे जाऊ? आता ते खरं तर खूप त्याला असे वेगवेगळ्या वळणावरनं जाणार आहे. ते मी आता सांगितलं तर मग मजा नाही. हो, मग आमची मालिका न बघता आपली मुलाखतच बघत बसतील लोक. सांगून टाकलं असं होईल ना. पण आता या मालिकेचं नावच इतकं छान आहे आणि जर मी खऱ्याच आयुष्यात विचारलं की असं कोणत्या बाईचा आशीर्वाद हा कायम सोबत असणं हे फार गरजेचं वाटतंय, असं मी दोघांनाही विचारलं तर कोणत्या याचं आणि का असेल? आई माझी, आईचा आशीर्वाद पाहिजे बस. येस, पण आईचा आशीर्वाद तर कायमच मुलांच्या सोबत असतो, पण सर बायको आणि मुलगी हेही सोबत असणं तितकंच गरजेचं आहे. तर मला तेच ऐकायचं की साथ आहेच, म्हणजे बायकोची साथ नसती तर मी एवढे वर्ष राहिलोच नसतो. त्यामुळे बायकोची साथ आहे, तिला 100% त्याचं श्रेय आहे. पण आशीर्वाद जो लागतो ना तो आईचाच. पण मुलगी आयुष्यात आल्यावर असे कोणते वळणारे, कारण की या मालिकेत आम्ही बघतो एक मुलगी त्यांच्या आयुष्यात येते आणि सगळं बदलते. सो मुलगी आयुष्यात आल्याच्या नंतर तुमच्या आयुष्यात किती बदल झाले? खूप प्रचंड बघण्याचा दृष्टिकोन बदलतो, स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो, समस्त महिला वर्गाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो. पण ताई, तुलाही विचारायचंय, जेव्हा आई होते तेव्हा खरं खूप बदल होतात आणि जसं आपण म्हणतो की बाई तुझा आशीर्वाद, सो ही बाई जे आपण म्हणतो की आई झाल्यावर एक असतं,
तेव्हा तुझ्यात किती बदल झाला? नाही, माझ्यात खूपच बदल झाला होता. म्हणजे म्हणजे मला मुलगा झाल्यानंतर ते जे सुरुवातीचे दिवस आहे, काहीच माहीत नसतं काय करायचंय किंवा काय. मला एकच मुलगा आहे. मला माझ्या आईचं इतकं कौतुक वाटलं होतं की आम्ही 3 बहिणी होतो. तिने ते कसं सांभाळलं असेल. म्हणजे एक 15 दिवसाचा वगैरे असेल माझा मुलगा, आणि काहीतरी झालं आणि बाबा तिला अगं असं काहीतरी एक नेहमीपेक्षा एक चढा आवाज बाबांचा लागला होता. आणि मी एवढी चिडले होते बाबांवरती. मी खरं माझ्या वडिलांना खूप घाबरायचे. पण गप्प बसा, तुम्हाला इतक्या जोरात ओरडले होते ना की माझ्या आईचं असं झालं, हिला आज काय झालंय. मला कळलं होतं की अरे मी एका बाळणपणात माझं आज हे होतंय, हिने 3 बाळणपणं, त्यात आमची शिक्षणं. आम्ही राहिला होतो अबुधनगर काळा चौकीला. माझी मोठी बहीण मामाकडे असल्यामुळे दादरला तिला बालमोहनला टाकलं. तेव्हा माझ्या आईचं असं झालं की अरे माझ्या बाकीच्या 2 मुलींना असं नको वाटायला की आम्हाला कुठेतरी काळा चौकीच्या अबुधनगरच्या छोट्या शाळेत आणि ताई बालमोहन सारख्या मोठ्या शाळेत जाते, म्हणून तिने आम्हालाही टाकलं. रोज ती आमच्याबरोबर सकाळी 9ला निघायची. माझी शाळा होईपर्यंत खाली थांबायची, मग मोठ्या बहिणीची पूर्ण शाळा होईपर्यंत थांबायची आणि मग घेऊन यायची. हे तिची पूर्ण 10वी, आणि ती 10वी 2 नंबर बहीण 10वीत गेली तेव्हा मी 7वीला होते. एवढी वर्ष तिने केलंय सगळं सोडून. मला असं अप्रूपच वाटलं होतं तिचं की हिने कसं केलं असेल. त्यामुळे त्या क्षणापासून मी वेगळंच झालं होतं. म्हणजे आईबद्दलचं तर होतंच, पण मी आई झाल्यानंतर मला आईबद्दल जास्तच प्रेम म्हणतो ना, खूप काळजी पण आणि प्रेम पण, मी खूपच बदल झाला होता आमच्यात. मला असं वाटतं हे सगळं ही मालिका बघितल्यावर प्रेक्षकांच्या मनात होणार आहे, कारण की प्रत्येकाच्या आयुष्यात एक बाई येते आणि सगळं वळण देऊनच हो. जाते. सो या मालिकेबद्दल प्रेक्षकांना काय सांगायला आवडणार आहे? काही नाही, बघा, रोज तुम्हाला आनंद मिळेल. सगळे एकत्र कुटुंब बसून बघा. 27 एप्रिल पासून स्टार प्रवाह वाहिनीवर रोज रात्री 10 वाजता आमची मालिका येते. बाई तुझा आशीर्वाद. थँक्यू. धन्यवाद. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.